नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? पहिल्या 2 भागामध्ये आपण व्याकरण विभागातील समास या व्याकरण घटकाचा सविस्तर अभ्यास केला आहे. आज आपण भाषेचे अलंकार या व्याकरण घटकाचा अभ्यास करणार आहोत. प्रथम अलंकार म्हणजे काय याचा अभ्यास करू. अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिना घातल्याने माणसाच्या आहे त्या सौंदर्यात भर पडते व शरीराला शोभा येते. म्हणजे सौंदर्य किंवा शोभा वाढवणे हा अलंकाराचा स्वभाव आहे. तेच भाषेच्या बाबतीत आहे. आपली बोली भाषा अधिक चांगली व परिणामकारक होण्यासाठी भाषेत अलंकाराचा वापर करून ती भाषा आपण आकर्षक करू शकतो. उदाहरण घेऊया. आपण दोघे पावसात भिजू हे साधे सोपे वाक्य, पण याच वाक्यात अलंकाराचा वापर केला की वाक्य किती सुंदर होते. गुज ओठांनी ओठांना सांगायचे, उभ्या पावसात दोघांनी भिजायचे, हे झाले अलंकाराचे वाक्य. आपण दुसरे उदाहरण बघूया. कवी भा. तांबे की ज्यांना आपण प्रेमाचे शाहीर किंवा प्रेम कवी असाही त्यांचा उल्लेख करतो. त्यांच्या कविता अलंकाराचा उत्तम नमुना म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रणयप्रभा या काव्यसंग्रहातील पत्नीविषयक त्यांची असणारी कविता सहज तुझी हालचाल. पत्नीची घरातील सहज हालचाल कवी भा. तांब्यांना इतकी सुंदर दिसते. त्याचे वर्णन करताना कवी म्हणतात, देवी म्हणू का वनदेवी म्हणू, प्रतिभा म्हणू की भैरवी म्हणू, मती माझी खुंटते. म्हणजे सहज साध्या हालचालीमध्ये कवीने हे केलेले अलंकारिक वर्णन. म्हणजे एकंदरीत भाषेला ज्याच्या ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. भाषा अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. आता आपण शब्दालंकार म्हणजे काय याचा अभ्यास करू. शब्दांच्या अक्षर रचनेमुळे नाद, लय, गेयता निर्माण होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा शब्द अलंकार होतो. या अलंकारात अनुप्रास, यमक, श्लेष या अलंकाराचा समावेश होतो. दुसरा प्रकार अर्थालंकार. भाषेत जे शब्द येतात त्या शब्दांमुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते, म्हणजेच उठून दिसते व भाषेला सौंदर्य येते, तेव्हा अर्थालंकार निर्माण होतो. अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, अतिशयोक्ती, अपन्हुती, अनन्वय, स्वभावोक्ती इत्यादींसारख्या 20 अलंकारांचा समावेश होतो. आता आपण अभ्यासासाठी असणाऱ्या 4 अलंकाराचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला असणारा अलंकार अनन्वय, दुसरा अपन्हुती, तिसरा अतिशयोक्ती आणि चौथा अर्थांतरन्यास. त्यातला पहिला प्रकार पाहूया, अनन्वय. अन्वय म्हणजे संबंध आणि अनन्वय म्हणजे संबंध मिळत नाही. मग त्यावरून व्याख्या अशी होते, उपमेय हे कधी कधी एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य उपमान मिळू शकत नाही. म्हणजे उपमेय हेच उपमान असते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. उदाहरणे पाहूया. आहे
ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्या परी. या ओळीतील ताजमहालचे सौंदर्य हे उपमेय, अन्य वास्तूंचे सौंदर्य हे उपमान. उपमेय सौंदर्य गुणासाठी एवढे श्रेष्ठ आहे की इथे योग्य असे उपमानच मिळू शकत नाही, म्हणजे उपमेय हेच उपमान झाले आहे. आपण दुसरे उदाहरण बघूया. या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. या ओळीत कर्णाची दातृत्व वृत्ती किंवा गुण हे झाले उपमेय व इतरांची दातृत्व वृत्ती किंवा गुण हे झाले उपमान. दातृत्व गुणांच्या बाबतीत उपमेय एवढे श्रेष्ठ आहे की इथे योग्य असे उपमानच मिळू शकत नाही, म्हणून उपमेय हेच उपमान झाले आहे. या अलंकारात उपमेयाचे श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी यासम, परी, याहून असे शब्द योजलेले असतात. आता आपण अभ्यासाचा दुसरा असणारा अलंकाराचा प्रकार अपनहुती याचा अभ्यास करूया. अपनहुती या शब्दाचा अर्थ लपविणे किंवा झाकणे असाही होतो. त्यावरून त्याची व्याख्या होते. वाक्यात असलेल्या उपमेयाला बाजूला करून उपमान उपमेयाची जागा घेते, तेव्हा अपनहुती अलंकार होतो. उदाहरण बघूया. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील. या ओळीतील नयन हे झाले उपमेय आणि कमळातल्या पाकळ्या हे झाले उपमान. इथे उपमेयाला बाजूला करून म्हणजेच त्याचा निषेध करून उपमानाने उपमेयाची जागा घेतली आहे, म्हणून हे उदाहरण अपनहुती अलंकाराचे होते. पण दुसरे उदाहरण बघूया. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. या ओळीतील वदन हे झाले उपमेय आणि शरद ऋतूचा चंद्र हे झाले उपमान. इथेही उपमेयाला लपवून म्हणजेच त्याचा निषेध करून उपमानाने उपमेयाची जागा घेतली आहे, म्हणून हे उदाहरण अपनहुती अलंकाराचे झाले आहे. आपण तिसरे उदाहरण घेऊया. ओठ कशाचे? देठची फुलल्या पारिजातकाचे. या ओळीतील ओठ हे झाले उपमेय व पारिजातकांच्या फुलांचे देठ हे झाले उपमान. इथेही उपमानाने उपमेयाची जागा घेतली आहे, म्हणून हेही उदाहरण अपनहुती अलंकाराचे झालेले आहे. या अलंकारात उपमेयाचा निषेध करण्यासाठी न, नव्हे, नसे, नाही, कसले, कशाचे अशा शब्दांची योजना केलेली असते. आता आपण भाषेचा अलंकाराचा तिसरा घटक तो म्हणजे अतिशयोक्ती. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून म्हणजेच रंगवून सांगितली जाते. ती कल्पना आहे त्या वास्तवापेक्षा अवास्तव अधिक सांगितलेली असते, तेव्हा
अतिशयोक्ती अलंकार होतो. उदाहरण बघूया. तुझे मुख चंद्रासारखे आहे. मुख चंद्रासारखे अतिशयोक्ती. तुझे डोळे आकाशातील चमकणाऱ्या चांदण्याच आहेत. डोळे आणि चमकणाऱ्या चांदण्याच हे अतिशयोक्ती. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. मुंगीने सूर्य गिळणे ही झाले अतिशयोक्ती. वीर मराठे आले गरजत, पर्वत सगळे झाले कंपित. वीर मराठ्यांच्या येण्याने पर्वत हदरणे ही झाली अतिशयोक्ती. अतिशयोक्ती या अलंकाराचा उपयोग आपण आपला स्वार्थ साधण्यासाठी दैनंदिन जीवनात सतत करीत असतो. तसेच कथा, कादंबरी, चित्रपटातील गीते इत्यादी साहित्य प्रकारात या अलंकाराचा जास्त वापर झालेला दिसून येतो. एवढेच कशाला, आपण पाहत असलेले चित्रपट हे सुद्धा अतिशयोक्ती अलंकाराचे उत्तम उदाहरण आहे. आणि आता आपण अलंकारातला अभ्यासाचा शेवटचा घटक अर्थांतरन्यास. याचा अर्थ म्हणजे दुसरा अर्थ शेजारी ठेवणे. एका अर्थाचा समर्थक म्हणजेच योग्य असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे. वाक्य म्हणजेच विधान याच्या समर्थनार्थ योग्य उदाहरण देणे किंवा उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थांतरन्यास हा अलंकार होतो. आपण उदाहरण बघूया. बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय गरल. श्वानपुच्छ नलिकेत घातले, होईना सरळ. खल म्हणजे वाईट स्वभावाच्या व्यक्तीस चांगले ज्ञान कधीही आवडत नाही आणि सापाला कितीही दूध पाजले तर त्याचे गरळ म्हणजे विषच होते. म्हणजे काही केल्या स्वभावात बदल होत नाही. यासाठी समर्थनार्थ ठेवलेले अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे कुत्र्याचे शेपूट सरळ करण्यासाठी नळीत घातली तरी ते वाकडेच होते. मित्रांनो, आपण आज व्याकरण विभागातील अलंकार या घटकाचा आणि त्यातील मुख्य असणाऱ्या 2 प्रकाराबरोबरच अभ्यासाला असलेल्या 4 उपप्रकारांचा उदाहरणांसहित सविस्तर अभ्यास केलेला आहे. आपल्याला मिळालेल्या मोकळ्या वेळामध्ये आपल्या क्रमिक पुस्तकातील अलंकारिक या विभागामध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय या अभ्यासाच्या आधारे आपण आपल्या वहीमध्ये सोडवावा. धन्यवाद.